अक्षय राजगे, गाव तळेमाळ. ही आपण लागवड आता ऑगस्ट महिन्यात करतो, साधारणतः ऑगस्टच्या लास्टच्या आठवड्यात. आणि ह्याचं मदर आपण आणतो वाईवरून, वाई किंवा पुणेतून बाहेरून आणतो. एक मदर असतो 10 रुपयाला असतो. आणि नंतर 1 ते 1.5 महिन्यात याला फळं यायला सुरुवात होतात. ती आपण नंतर विक्री करतो, पाठवतो पुढे बँगलोर, चेन्नई आणि पुणा मार्केटला म्हणजे विक्री करतो. आणि याला उत्पन्न असतं साधारणतः मे महिन्यापर्यंत असतं. त्याच्यानंतर आपण फराशी लावतो, फराशीचं बी. ते बी असतं छोटंसं की ते आपण लावतो, मग 1-1.5 महिन्यानंतर ते यायला सुरुवात होती. आणि कुठं कुठं विक्री होते? ह्याची विक्री आपण ही फराशी आहे ती मुंबईला पाठवतो. आणि याला आत्ता रेट साधारणतः 900-800 रुपये आहे, म्हणजे 90 रुपये किलो. बरं. आणि स्ट्रॉबेरीला साधारणतः बाजारभाव 400-500 रुपये किलो असतो सुरुवातीला. किती महिने उत्पन्न चालतं आहे? हे आपलं 8 महिने उत्पन्न चालतं. तर नमस्कार मित्रांनो, नॅट नॅव्हिगेट चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. जसं आपण बघितलं, आपल्या ह्या शेतकरी मित्राने फरसबी या पिकाबद्दल आपल्याला माहितीच दिली आणि ते कसं उत्पादन होतं, किती त्याचा बाजारभाव आहे याबद्दल त्याने आपल्याला माहिती दिली. आज आपण ह्याच पिकाबद्दल बोलणार आहोत, जे दिसायला साधं पण शेतकऱ्यांसाठी खूप फायद्याचं आहे आणि आपल्या रोजच्या जीवनातही तितकंच महत्त्वाचं. तर ह्या पिकाचं नाव आहे फरसबी. कल्पना करा, सकाळची वेळ आहे, शेतात थंड वारा सुटलेला आहे, हिरव्या ताज्या झाडांवर लोंबकळणाऱ्या नाजूक शेंगा आणि हातात टोपली घेऊन तुम्ही या शेंगा तोडताय. हीच आहे फरसबीची शेती. तर फरसबी म्हणजे काय? फरसबी म्हणजे एक शेंगवर्गीय भाजी पीक, जे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर घेतलं जातं. आज आपण कुरोशी ह्या गावाजवळ वाईपासून अंदाजे 40 किलोमीटर, बेलारपासून 20 किलोमीटर अंतरावर हे गाव आहे. याचे 2 प्रकार असतात. एक झुडपासारखा जो लहान असतो आणि दुसरा वेलवर्गीय जो वर चढतो. दोन्ही प्रकार शेतकऱ्यांना चांगलं उत्पादन देतात. फरसबीला खूप कडक ऊन चालत नाही आणि खूप जास्त पाऊसही नाही. साधारण 15 डिग्री ते 25 डिग्री तापमान परफेक्ट आहे. म्हणूनच महाराष्ट्रात शेतकरी तिला वेगवेगळ्या हंगामात घेतात. जून ते जुलै पावसाळ्यात घेतलं जातं, ऑक्टोबर ते नोव्हेंबर हिवाळ्यात घेतलं जातं आणि जानेवारी ते फेब्रुवारी उन्हाळ्यातही त्याचं पीक घेतलं जातं. म्हणजे वर्षात 2 ते 3 वेळा हे पीक घेता येतं. फरसबी शेताची मजा म्हणजे तिची सोपी लागवड. शेतकरी काय करतो? सरळ बियाणं थेट शेतात पेरतो, ओळीमध्ये थोडं अंतर ठेवतो, झाडांना वाढायला जागा देतो. जमिनीसाठी एकच नियम, पाण्याचा निचरा चांगला हवा. आपण आपल्या प्रत्येक व्लॉगमध्ये सांगत आलेलो आहोत ड्रिप इरिगेशनचे फायदे. पाण्याचा निचरा चांगला हवा, हलकी किंवा मध्यम जमीन असेल तर आणखी उत्तम. आणि जर सेंद्रिय खत, शेणखत वापरलं तर हीच फरसबीची खरी ताकद आहे. फक्त 45 ते 60 दिवसात तुमचं पीक तयार. होय, फक्त 1.5 ते 2 महिने. म्हणजे कमी वेळ, कमी खर्च, पण परतावा चांगला. शेंगा वेळेवर तोडल्या तर झाडं अजून नवीन शेंगा देतात. आता फरसबी आली की आपल्या घरात काय काय बनू शकते? आपण भाजी, उसळ, पुलाव, सूप ह्या सगळ्यांमध्ये फरसबी वापरू शकतो. सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे ती चविष्ट तर असतेच, पण खूप पौष्टिकही असते. त्यातून आपल्याला फायबर, व्हिटॅमिन सी, आयर्न अशा सगळे घटक मिळतात. म्हणून शरीरासाठीही फायदेशीर आहे. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, फरसबीच्या लागवडीतून पैसा किती मिळतो? फरसबीचा भाव कायम एकसारखा नसतो. साधारण 20 ते 60 रुपये किलो असा त्याचा नेहमीचा दर असतो. ऑफ सीझनमध्ये फरसबीचं पीक 80 ते 100 रुपये किलोपर्यंतही जाऊ शकतं. म्हणजे जर तुम्ही योग्य वेळ साधली तर चांगला नफा नक्कीच मिळू शकतो. जर तुम्ही शेतकरी असाल किंवा शेती सुरू करायची असेल तर फरसबीचं पीक तुम्ही घेऊ शकता. आणि फरसबी का घ्यावी? तर फरसबीला कमी कालावधी लागतो, कमी खर्चातही आपण त्याचं उत्पादन घेऊ शकतो आणि बाजारात कायम त्याची मागणी असते. पुणे, मुंबई,
कोल्हापूरसारख्या शहरांमध्ये त्याची कायम मागणी आहे. दिवसेंदिवस लोकांचं हॉटेल्समध्ये जायचं प्रमाण वाढलेलं आहे. खाणं पिणं लोकांचं थांबलेलं नाही आहे. आणि अशा वेळी फरसबीसारखं पीक हे तुम्हाला जास्तीत जास्त उत्पादन मिळवून देऊ शकतं. बाजारात त्याची मागणी कायम आहे आणि वर्षात हे पीक तुम्ही 2 ते 3 वेळा घेऊ शकता. म्हणजे कमी रिस्क आणि जास्त फायदा. तर मित्रांनो, फरसबी ही फक्त एक भाजी नाही, ती आहे मेहनती शेतकऱ्यांची कमाई, आपल्या आरोग्याचा साथी आणि शेतातला एक स्मार्ट पर्याय. जर योग्य नियोजन केलं तर हा छोटासा पीक तुम्हाला मोठा फायदा देऊ शकतो. आता आपण जाणून घेऊया फरसबीच्या वेगवेगळ्या व्हरायटीजची माहिती. महाराष्ट्रात आणि भारतात काही चांगल्या वाणांची लागवड केली जाते. वाण म्हणजेच व्हरायटी. तर 4 प्रकारच्या व्हरायटीज आहेत. अर्का कोमल, जास्त उत्पादन देणारी, बाजारात नेहमी मागणी असणारी. पुसा पर्वती, चविष्ट आणि लांब अशा प्रकारची शेंग आहे. कंटेंडर व्हरायटी ही जलद वाढणारी आहे. केंटकी वंडर वेलवर्गीय असं त्याला म्हणलं जातं, निर्यातीसाठी वापरली जाते. फरसबीला जास्त पाणी लागत नाही. ड्रिप इरिगेशनच्या मदतीने तुम्ही नेहमी आणि नियमित ओलावा ठेवू शकताय. प्रत्येक 5व्या किंवा 7व्या दिवशी तुम्ही त्याला पाणी देऊ शकताय. तर शेतकरी मित्रांनो, अधिक नफा मिळवण्यासाठी तुम्ही फरसबीची पॅकिंग करून विक्री करू शकताय. क्लिनिंग आणि ग्रेडिंग करून थेट ग्राहकांना विक्री करू शकताय. आपला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.